मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत। थोडीशी लवकरच मी सगळी कामं आवरलेली मॉर्निंगची। आणि इकडे बघू शकता पोर्चची काय अवस्था यावेळेस झालेली आहे, कारण जसं तुम्ही बघितलेलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेंटिंगचं काम चालू आहे, त्यामुळे सगळीकडे पसारा थोडासा अस्तव्यस्त आहे आणि 8 दिवस तरी हा पसारा आपल्या जागेत येणार नाही। तर असो हा पसारा मी निवांत आवरणार आहे। आता मी आलेले किचनमध्ये आणि बघू शकता किचनची अवस्था पण तशीच आहे या वेळेमध्ये, म्हणजे जोपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनणार नाही तोपर्यंत हा पसारा पण इतला कमी होणार नाही। तर मी अगोदर तर इकडे कुकरला डाळ लावलेली आहे आणि इकडे खूप सारा लसूण मी घेतलेला आहे। हा गावरान लसूण आहे आणि यावरचा जे पातळ लसूण एकदम पातळ असतो, लवकर निघत नाहीये, तर चोळून मी थोडा वेळ उन्हाला ठेवलेलं होतं आणि आता चोळून घेत आहे। आणि आता जे मला स्वयंपाकात लसूण लागणार आहे तो थोडाफार जे सोलेला आहे ते मी वेचून घेत आहे आणि बाकीचा परत मी इकडे उन्हाला ठेवणार आहे, म्हणजे पूर्ण थोडंसं चोळणं पूर्णपणे पाचोळा निघून जातो। आणि लसूण सोलणं थोडंसं वेळखाऊ काम आहे मॉर्निंगला, एकतर आपली घाई गडबड खूप असते, कामाचा गोंधळ खूप असतो यावेळेत आणि त्यामध्ये लसूण सोलणं ही ती कामं, अशा कामाला थोडासा वेळ जास्त लागतो। म्हणून मी काय करते, जेव्हाही खाली वेळ मला भेटतो त्यावेळेमध्ये मी लसूण सोलणं किंवा अशा भाज्या वगैरे धुवून ही सगळी कामं मी आवरत असते। पण काल रात्री थोडंसं लेटच सगळ्या भाज्या घेऊन आलेल्या होत्या आणि त्यावेळेमध्ये स्वयंपाक पाणी जेवण खाणं यामध्ये थोडासा लेट मला झालेला होता, म्हणून मी काय केले सगळ्या भाज्या तशाच काढून ठेवलेल्या होत्या। आता भाज्या धुवून ठेवायच्या आहेत, केळी पण मी इकडे काढून ठेवलेली आहे आणि भाज्या सगळ्या मी धुवून ठेवते। टोमॅटो आहे, मटके आहे, परत दोडके वगैरे हे सगळं दीपक काल घेऊन आलेला आहे। आणि इकडे डाळ पण शिजलेली आहे, दूध पण गरम करायला ठेवायचं आहे, तर जोपर्यंत की मी भाज्या धुते तोपर्यंत दूध पण गरम होईल संग। आणि सगळी मॉर्निंगची कामं आज थोडंसं लवकरच मी आवरलेली आहे। 9 वाजेपर्यंत पेंट करण्यासाठी येतात ते भैया, तोपर्यंत मी थोडीफार किचनची कामं आवरून घेते। परत मग ते आल्यानंतर त्यांचं चहा पाणी, परत काहीतरी सांगणं, इकडचा पसारा तिकडे ठेवणं, तिकडचं इकडं करणं, हे सगळं चालू असतं। त्यामुळे ना ते येण्या अगोदर मी किचनची कामं आवरून घेत आहे, त्यामुळे मी थोडंसं लवकरच उठत आहे मॉर्निंगला, म्हणजे 9 वाजेपर्यंत किचनपासून फ्री होते। मग त्यानंतर जी कामं आहेत ना ते तर दिवसभर चालूच राहणार आहेत। तर इकडे मी टोमॅटो धुवून दुर्डीमध्ये ठेवलेले आहे, जी हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निचरा होत राहील। मी संग फ्रीजमध्ये ठेवणार नाही, पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतरच या भाज्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे 8 दिवस तरी या भाज्या व्यवस्थित राहतात। आपण पाण्यासाईड ठेवलं तर लवकर ते खराब व्हायला लागतात। तर टोमॅटो दोडके सगळं धुवून मी दुर्डीत ठेवलेलं आहे आणि मटकीच्या शेंगा पण धुवून मी दुर्डीतच ठेवणार आहे। पाणी दिवसभर निचरा होत राहील, मग इव्हनिंगलाच मी सगळं फ्रीजमध्ये लावून ठेवणार आहे। आणि भाज्या बघू शकता छान ताज्या फ्रेश आहेत, म्हणजे आजकाल मार्केटमध्ये ना भाज्या खूप छान ताज्या भेटत आहेत। मटकीची शेंग पण एकदम छान कवळी आणि ताजी आहे। तर भाज्या धुवून झाल्या, दूध पण गरम झालेलं आहे। आता अगोदर माझ्यासाठी चहा बनणार आहे, म्हणजे मी आज मॉर्निंगला चहा घेतलेला नाहीये आणि एक सवय आहे ना, चहा प्यायल्याशिवाय ना थोडंसं डोकं जड येतं आणि कुठल्याही कामात मन लागत नाही। मॉर्निंगला गरमागरम 1 कप चहा पिला ना परत फ्रेश वाटतं। पास्ता 2 पॅकेट आहे, 1 किलोचे हे पॅकेट आहेत आणि पास्ता हा लहान असो मोठे असो सगळ्यांचा फेवरेट असतो। आणि जेव्हा हे पॅक होऊन घरी येतं ना त्यावेळेत ना मुलं खूप एक्साइटेड असतात ते खोलण्यासाठी, तसंच झालेलं आहे। दिनेशने अगोदर सगळं खोलून ठेवलेलं आहे, तर आता वेळ न घालवता पटकन पास्ता बनवायला सुरुवात करूया। हे डिसानो फोसिल 100% ड्युरोम व्हीट सेमिलिना पास्ता, नेट वेट 1 kg, फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर फ्लेवर अँड प्रिझर्वेटिव्ह सोर्स ऑफ प्रोटीन, 0 कोलेस्ट्रॉल, नो ट्रान्स फॅट। तर चला तर मग आता वेट कसला आहे, झटपट बनवायला सुरुवात करूया। तर पास्ता बनवण्यासाठी मी इकडे घेतलेले आहे आगारोची नॉनस्टिकी कढाई। ही ड्युरेबल नॉनस्टिकी कढाई PFOA फ्री आहे, 5 लेयर कोटिंग आहे, 3 mm थिक प्लेट, ग्रेनाइट फिनिशिंग। आपण हे इंडक्शनवरती, ओव्हनवरती, गॅसवरती यूज करू शकतो। 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि गेल्या 15 दिवसापासून मी ही कढई यूज करत आहे। खूपच छान याची क्वालिटी आहे। तुम्हाला ही कढई घ्यायची असली तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, घर बसल्या तुम्ही ही कढई ऑर्डर करू शकता। तर चला आता पटकन पास्ता बनवायला सुरुवात करूया, बाकीची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे। तर पास्तामध्ये टाकण्यासाठी काही वस्तू आहेत, काही नाही आहेत, म्हणजे एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी पास्ता बनवत आहे। आपण आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ऍड करू शकता, पनीर, चीज, पण मी आज एकदम साध्या सिंपल पद्धतीनं हा पास्ता बनवत आहे। तर पास्ता अगोदर मी काढून घेत आहे प्लेटामध्ये आणि बाकीची पूर्ण तयारी करायची आहे, जसं गाजर आहे, टोमॅटो आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे, या सगळ्या वस्तू यामध्ये टाकायच्या। पण एक झालं ना की वाटाणे जे आहेत ना ते भिजवायचं लक्षात राहिलेलं नाहीये, त्यामुळे वाटाणे मी स्किप केलेले आहे। तुम्ही स्किप करू नका, वाटाणा जरूर ऍड करा यामध्ये। तर पास्ता हे ज्याने राऊंड, म्हणजे खूप सारे यामध्ये डिझाईन येतात पास्तामध्ये, तुम्हाला जी डिझाईन पाहिजे ती तुम्ही ऑर्डर करू शकता। तर इकडे मी घेतलेले आहे टोमॅटो, परत कांदा, जी भाजी आपल्याकडे आहे त्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ऍड करू शकता। तर दीपकला बोललेले मदतीसाठी, कारण लेट झालेलं आहे थोडासा, म्हणजे ना मी मॉर्निंगला लवकर उठले
पण दररोजचीच टायमिंग झालेली आहे. म्हणजे डोक्यामध्ये उठल्यानंतर एक विचार असतो ना की अगोदर म्हणजे उठणं, झाडणं, पुसणं ही विचार करण्याची गरज नाही. आपला हात स्वतःहून लागतो या कामामध्ये. त्यानंतर जे आहे ना किचनमध्ये आल्यानंतर मात्र थोडंसं लेट होतं, कारण इकडची तिकडची कामं आपण काढतो. परत आता पेंटिंगचं काम तर चालू आहे, तुम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे पसारा खूप झालेला आहे. एक वस्तू भेटत आहे तर एक भेटत नाही. ते शोधाशोध करण्यामध्येच मला थोडासा लेट होत आहे. म्हणजे एक 4-8 दिवस असंच होणार आहे, कारण जोपर्यंत की सगळा पसारा आपापल्या जाग्यात येणार नाही, अगोदरसारखं सगळं सेटिंग होणार नाही, तोपर्यंत थोडंसं तामझाम होणार आहे. तर आमचे राजकुमार आलेले आहेत किचनमध्ये. तर म्हणलं भाज्या अगोदर मला चिरून ते सगळ्या, म्हणजे तयारीला थोडासा वेळ लागतो. आपल्याला पास्ता बनवायला जास्त वेळ लागणार नाही. जी ही तयारी आहे त्या तयारीलाच थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो. इकडे मी घेतलेला आहे हिरवी मिरची, लसूण आणि कांद्याचा तुकडा. एकदम बारीक आपल्याला वाटण करायचं आहे. तोपर्यंत दीपक इकडं कांदा आणि टमॅटो हे सगळं मला चिरून देत आहे. दूध पण गरम झालेलं आहे. दिनेश गेलेले गॅरेजला, थोड्या वेळात येईल. जोपर्यंत की दिनेश येईल तोपर्यंत मी इकडे पास्ता बनवून तयार करून ठेवते. म्हणजे 2 दिवस झाले दिनेशची फरमाईश येते, मग मी पास्ता कधी बनणार, पास्ता कधी बनणार. पण इतकं यावेळेत गोंधळ चालू आहे ना कामाचा. घरभर पसारा आणि किचनमध्ये स्पेसही तितका नव्हता की इथं काही व्यवस्थित बनेल, कारण सगळं असं झालेलं होतं ना. सगळं मी इथून ठेवलेलं होतं. व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही वाटेल की खरंच आहे किती गोंधळ झालेला होता, की एकही व्यवस्थित नव्हतं. तर सगळं हे सेट करण्यासाठीच मला 1 दिवस लागलेला आहे पूर्ण. म्हणजे कसं आहे, मुलांचं काम सगळं आणून पूर्ण घरभर ठेवलेलं होतं. सगळं व्यवस्थित ठेवणं म्हणजे नंतर आपल्याला भेटावं अशा पद्धतीनं ठेवण्यासाठी पूर्ण 1 दिवस मला लागलेलं आहे. म्हणजे रात्री पण मी 10-11 वाजेपर्यंत तेच ठेवत होते. तर असं इकडं मी कशा पद्धतीने हे पास्ता बनवत आहे. कढईमध्ये मी इकडे घेतलेले 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. परतून घेऊया. हलकासा याचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि परतून घेऊया. कांदा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले. तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा मी हळदी पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे. धना पावडर पण मसाले डब्यामधले संपलेले ते पण काढायचं आहे. तर डब्बा पण मला क्लीन करायचा, म्हणजे एक एक वस्तू क्लीन करून ठेवणार आहे. आता पसारा निघालेलंच आहे सगळं. तर तसं ठेवलं तर थोडंसं होतं, म्हणजे घाई गडबडीत मी 1 दिवसात ठेवलं सगळं, पण डबे वगैरे सगळे मी फक्त पुसून ठेवलेत, क्लीन नाही केलेलं मी. आणि मसाला डबा जसं रिकामं होत गेलं ना तसं मी क्लीन करते, त्यामुळे तितकं मला टेन्शन येत नाही. तर इकडं हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलेला आहे. मसाले जळायला लागतात खूप लवकर, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कलर पण चेंज होणार नाही आणि करपणार पण नाही, तर थोडंसं पाणी टाकायचं आहे अगोदर. परतून घेतलेलं आहे. नंतर मी टाकलेलं आहे इकडे टमॅटो टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे टमॅटो लवकर सॉफ्ट होतो. आणि थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे, म्हणजे एक वाफा काढून घ्यायची आहे. आणि तोपर्यंत मी करत आहे इकडे बाकीची तयारी, म्हणजे सगळंच करणार आहे. म्हणजे किचनपासून थोडंसं लवकरच फ्री व्हायचं आहे, कारण बाकीची खूप सारी कामं, खूप सारं तामझाम यावेळेस चालू आहे. आणि आज कपडे मी मशीनला न लावता हातानं धुणार आहे. तर बाहेर मी दगड लावलेला आहे कंपाऊंडमध्ये, तिथंच कपडे सगळे धुणार आहे, कारण दीपक कपडे सगळे नवीन आहेत आणि मशीनमध्ये घाल्यानंतर एकूण एकाचा कलर पण लागतो त्यामुळे मी सगळे कपडे जे आहेत ना बाहेर हातानं धुणार आहे. त्यामध्ये थोडासा वेळ मला जास्त लागणार आहे, त्यामुळे थोडंसं लवकर मी किचनपासून फ्री होते आणि मग ते कपडे वगैरे धुणं, उन्हाळा टाकणं, परत तिथं पेंट करायचे आहेत आणि थोडंसं लवकर ते कपडे उन्हाळा टाकणं आणि पटकन काढणं, कारण त्यावरती 1-2 थेंबही पेंटचे पडले की मग परत कपड्याचा डाग जाणार नाही. तर थोडंसं यावेळेत आहे तामझाम. तर इकडं हे मसाले छान भाजलेले आहेत, म्हणजे टमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर मी इकडे टाकलेलं आहे पाण्याला जोपर्यंत की उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडे करत आहे वरणाची तयारी. म्हणजे बाबांसाठी सपक करून बनत आहे. तिखट वरण, भात, भाजी, चपाती, भाकर सगळंच बनणार आहे. पण अगोदर ब्रेकफास्टमध्ये इकडं पास्ताच बनत आहे. जोपर्यंत की पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी मला बाकीची तयारी करून घ्याव्या. म्हणजे संघ केलं ना किचनमध्ये जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. सगळी कामं होतात. आणि तसं तर आता गरमीचे दिवस आहेत ना, खूप गरमी होत आहे, जास्त वेळ किचनमध्ये राहणं नकोसं वाटत आहे. पूर्ण अंग घामानं भिजत आहे. आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमार आलेले आहेत. म्हणलं अगोदर आंघोळ करू नये तोपर्यंत पास्ता बनवून रेडी होईल, पण एक पास्ता तसाच खाऊन बघितला आणि म्हणत होता की मम्मी मी येईपर्यंत पास्ता रेडी पाहिजे. तर ठीक आहे म्हणलं, आता सगळी तयारी झालेलीच आहे, फक्त पास्ता यामध्ये टाकण्याची गरज आहे मला. तर इकडे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे, तर पूर्णपणे पास्ता मी यामध्ये ॲड केलेला आहे. छान मी मिक्स करून घेतलं आणि झाकून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागणार नाही, अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये हा पास्ता बनवून तयार झालेला होता, म्हणजे पूर्ण तयारीसहित. तर इकडं पास्ता टाकलेला आहे, छान मी मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलेला आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पास्ता रेसिपी कशी वाटली. तर एक वेळा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि परत मी झाकून ठेवलेला आहे, म्हणजे जोपर्यंत दीपक दिनेशचा आवरेल तोपर्यंत पास्ता पण इकडे बनून रेडी होईल. आणि आमचा तरी तसं तर गुरुवारचा उपवास आहे, तर दीपक दिनेशसाठीच हा पास्ता बनत आहे.
तर मला वाटलं थोडंसं पाणी कमी आहे, तर मी आणखी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे गार पाणी टाकायचं नाही आहे. गरम पाणी टाकल्याने याची प्रोसेसिंग कुठेही थांबणार नाही आणि पटकन पास्ता बनून तयार होईल. पाणी टाकून मी छान मिक्स केलं आणि परत मी झाकून ठेवलेलं आहे. तर बघू शकता इकडं पास्ता बनून तयारच झालेला आहे. तर मी आता टाकलेले शेवटला इकडं कोथिंबीर आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला शिमला मिरची वगैरे टाकायचं आहे. पनीर जर टाकायचं असलं तर याच प्रोसेसमध्ये आपण टाकू शकता. तर पनीर चीज मी काही घेतलेलं नाही, फक्त इकडं कोथिंबीर टाकलेली. म्हणजे कोथिंबीर ही सगळ्याची जीव का प्राण असते सगळ्या रेसिपीची. तर शेवटला मी कोथिंबीर टाकली, छान मिक्स करून घेतलेले. तर पास्ता बनवून इकडे तयार झालेला आहे. तर अगोदर ह्या दोघांनाही देत आहे, म्हणजे पास्ता बनत आहे हे ऐकूनच दोघांना भूक खूप लागलेली होती. तर फायनली आता पास्ता बनलेलाच आहे. तर अगोदर मी दीपक दिनेशला इकडे देत आहे. बघू शकता किती सुंदर याचा कलर आलेला आहे, बघूनच खावंसं वाटत आहे, इतकीच छान हे पास्ता बनलेला आहे. तर दीपक दिनेश पास्ता एन्जॉय करतील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक करते. आणि मग जी ही आता पेंट करायची तर भैया आलेले आहेत. तर जी ही आता जिथं जिथं काय काय राहिलेलं आहे ते आता इथून सुरू होणार आहे, म्हणजे ते भैया आलेले आहेत आणि त्यांचं आता काम चालू झालेलं आहे. आणि कसं आहे आता इकडच्या रूममध्ये आम्ही पिंक कलर लावलेला आहे इकडच्या एका भिंतीला आणि बाकीचं सगळं पिवळा ठेवलेलं आहे. परत आता टावरला म्हणजे बाहेरून बाजूला कुठलं कलर लावायचं आहे काय काय सगळी चॉईस करायची आहे. परत ते आणणार भैया तेव्हा. तर असं हे सगळं दिवसभर चालत राहणार आहे. आणि कशा पद्धतीने आम्ही काय काय केलं, कशा पद्धतीने पूर्ण घरचं पेंट झालेलं आहे, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. इकडे बघू शकता पास्ता बघून दोघंही भावांचे चेहरे कसे आनंदी झालेले आहेत. म्हणजे फेवरेट रेसिपी भेटली ना, म्हणजे त्यांच्या मनासारखं भेटलं ना, खरंच खूप आनंदी होतात आणि आनंदानेच ते एन्जॉय करतात. तर दीपकला दिलेलं आहे, दिनेश पण इकडं पास्ता एन्जॉय करत आहे. मम्मी खूप गरम आहे खूप गरम आहे सुरू आहे. आता त्याचं मी म्हटलं फॅन लावते तर बसून मग ते पास्ता एन्जॉय कर, कारण आता इथं किचनमध्ये गरमी तरी खूप आहे, पण बडबड करायची असते दोघांनाही, त्यामुळे किचनमध्येच बसतात. माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, कारण घरभर पसारा आणि अवतारा असा स्वतःसाठी वेळच भेटेना असं झालेलं आहे. टायमिंग सांगितलं तर टायमिंग घडी बिघडलेली आहे, त्यामुळे करेक्ट टायमिंग काय 4 तरी वाजले असतील, तरी पण ऊन खूप आहे खूप भयानक ऊन आहे. आणि हे पेंटिंगचं काम तर चालू आहे, आणखीन दार वगैरे खिडक्या हे सगळं राहिलेलं आहे. आणखीन उद्या एक दिवस लागणार आहे. आज बाहेरचं करत आहेत, म्हणजे बाहेर टावरला पेंट करत आहेत आणि आवाज पण तोच येत आहे तुम्हाला. तर खूपच गोंधळ आहे या वेळेमध्ये. आणि योगेश आणि दीपक गेले गॅरेजला त्यांच्यासाठी दही घेऊन, तेनेचं झाले तो बघत आहे तिकडं वरती कलर कसं लावायचं का नाही, लक्षपूर्वक बघत आहे, कुठं चुकलं तर सांगत आहे. खूप मोठ्या कामात आहे दिनेश. तर असं किचनची कामं आत्ताच आवरलेली आहेत. परत गुरुवार आहेत, प्रसाद वगैरे हे तर असणारच आहे. तर जेवण खाणं झालं, सगळे भांडी क्लीन केलेले आहे, किचन काउंट स्वच्छ आहे यावेळेत. भाज्या धुवून ठेवल्या तिथंच एक भरून फ्रीजमध्ये ठेवायचे. तर हे सगळे दिवसभर होत राहील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.